अंगणवाडी कर्मचारी संघटना तालुका अकोले येथून आम्ही अंगणवाडी सेविका या शिर्डी येथे माननीय खासदार भाऊसाहेब वागचौरे साहेब यांच्या भेटीसाठी आलेलो आहोत। इथे आम्ही आम्हाला जो FRS करायला शासन सांगते ते FRS म्हणजेच गरोदर माता, स्तंद माता व 0 ते 6 वर्ष जे लाभार्थी आहे त्यांना आम्ही जो घरपोच आहार म्हणजे टेक होम रेशन हे जे आम्ही घरपोच त्यांना आहार देतो तो त्या आहाराचं FRS करायला हे शासन सांगत आहे। त्याचा अर्थ असा आहे की शासनाला असं वाटतं की आम्ही तो आहार लाभार्थ्यापर्यंत पुरवित नाही आणि तो आहार आम्ही इतर कुठेतरी आम्ही त्याचा म्हणजे विकला जातो, विल्हेवाट केली जाते असं शासनाचा गैरसमज असल्यामुळे शासनाने आम्हाला त्या लाभार्थ्याचा FRS करायला लावतात। आणि FRS म्हणजे असं आहे की जो लाभार्थी आहे त्या लाभार्थ्याचा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक हवा आहे आणि जर मोबाईल नंबर लिंक होत नसेल तर तो FRS त्या लाभार्थ्याचं केलं जात नाही। अगोदर त्या लाभार्थ्याची KYC करावी लागते। KYC नंतर FRS प्रत्येक महिन्याला FRS केला जातो आणि प्रत्येक महिन्याला FRS करताना त्या पालकाच्या मोबाईलवरती OTP पडतो आणि तो OTP घेण्यासाठी ते पालक जवळ नसतात किंवा त्यांचा मोबाईल बंद असतो किंवा ते लाभार्थी कुठंतरी बाहेर गेलेला असतो। शिवाय अशा अनेक अडचणी आमच्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना येतात। त्यामुळे हे FRS जे शासनाने सांगितलेलं आहे हे पूर्णपणे बंद केलं पाहिजे। त्याच्यासाठी हे निवेदन घेऊन आम्ही माननीय खासदार आपले वागचौरे साहेब यांच्या इथे निवासस्थानी आलेलो असून आम्ही त्यांच्याबरोबर 1 तास वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली आणि त्या चर्चेमध्ये साहेबांनी सुद्धा आमचे सगळे प्रश्न ऐकून घेतले आणि प्रत्येक प्रश्नावर आम्ही मी तोडगा काढीन आणि तुमचे प्रश्न मी केंद्रामध्ये अवश्य मांडीन असं आम्हाला त्यांनी सांगितलं आणि आमच्या सगळ्या प्रश्नांची ते व्यवस्थित विचारपूस करून त्यांनी आम्हाला खूप छान असं मार्गदर्शन केलं। एवढं बोलते आणि माझे 2 शब्द संपवते। इन्क्लाब जिंदाबाद।